चित्त व्हावे तरी दंबदुरी ठेवा, दंबदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाचिया, चित्त शुद्ध सेवा देवाचिया. महत्वाचा भाग आजच्या व्हिडिओमध्ये काही नकली महाराज लोकांसाठी अनेक प्रमाण देता येते. प्रमाण एकाच प्रमाणावर नाही बरं का. कथा करोनी दावी प्रेम कळा, कथा करोनी दावी प्रेम कळा, अंतरी जीवाळा कुकर्माचा, अंतरी जीवाळा कुकर्माचा, तुळशी खोवी काणी दर्भ खोविसे डी, तुळशी खोवी काणी दर्भ खोविसे डी. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. अलीकडे हे प्रमाण जास्त सुरू आहे, लक्षात ठेवा. दांभिकतेची लक्षणं ही अलीकडे काही महाराजांच्या बाबतीमध्ये दिसून येतात. म्हणजे स्वतः आपण हा असणारा एक सगळे विकार निर्माण करणारा बरं का, दंभ ज्याला म्हणतो, विषय तो आहे दंभाबद्दल. हा विषय मुख्य एक विषय घेऊन मी ते विषय संपवतोय, त्याबद्दल सगळी माहिती सांगतोय. आता 2-4 व्हिडिओ दंभाबद्दल वेगवेगळे दृष्टांत देऊन, ऋषी मुनींचे दृष्टांत देऊन, पुराणातले सध्या जगतामध्ये काय चालू आहे यामधले दृष्टांत देऊन बर. परंतु हा दंभ असा आहे, लक्षात ठेवा, हा दोन्हीलाही फसवतो. म्हणजे समोरच्याला तर फसवतो, शिवाय ज्याच्याजवळ दंभ आहे त्यालाही फसवतो. त्यांना आलं. बरेच महाराज लोक तुम्हाला सांगतो, जे नाही ते स्वतः जे नाही ते पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात. आचरणात त्यातली एकही गोष्ट नसते. परंतु मी अमकं करतो, मी तमकं करतो, हे कशासाठी सांगतोय पहा. दंभ करी सोंग मानवया जग. काय प्रमाण अनेक आहे. दंभ करी सोंग, हे सोंग झालं, देण्यात आलं का जगाने आपल्याला मानावं म्हणून चुकीचं काहीही वर्तन करू नये. हा जर एखादं वाक्य आपण बोललो तर त्या वाक्यावरती लक्षात ठेवा, समोरची ही व्यक्ती विचार करते. विचार करायला लावणाऱ्यालाही दंभ फसवत असतो आणि विचार करणाऱ्यालाही दंभ फसवत असतो. सत्य परिस्थिती. कीर्तनामध्ये समाजाला काय पाहिजे बरं का, समाजाला जे आवडतं ते देऊन कीर्तन करणं. वास्तविक पाहता कीर्तन हे देवाला आवडेल असं कीर्तन करावं. पण अलीकडचे काही महाराज तुम्हाला सांगतो, समाजाला जे आवडेल ते देत आहेत आणि लाखोनी रुपये गोळा करते. आणि असे कीर्तनकार तुम्हाला सांगतो, त्यांनी सोंग कितीही करू द्या, काय मान कितीही मिळू द्या त्यांना, प्रसिद्धीच्या जोतात कितीही येऊ दे त्यांनी, परंतु जेव्हा लक्षात ठेवा सत्व परीक्षा येते, सत्याची परीक्षा येते, हे समोरच्याचं हित झाकून ठेवतात. हे लोक काय करतात पहा, खरं काय आहे ते लपवतात आणि खोटं कसं खरं आहे ते पटवून सांगतात. म्हणजे
कीर्तनात आलेल्या व्यक्तीला कीर्तन कशासाठी आहे, कीर्तनाचं तत्व काय, या कीर्तनातून काय होतं हे तत्व न सांगता किंवा समोरच्या व्यक्तीला कळू न देता मी कसा मोठा आहे किंवा स्वतःचं कौतिक सांगणं, लोकांना भावूक करणं. काय लोकांना भावूक करणं म्हणजे बहीण भावांच्या कथा सांगणं, ध्यानात आलं तुमच्या, आईची कथा सांगणं, आईवरती गाणी मनाचीच रचून. अहो लक्षात ठेवा, ही तर ते न ठावे आई बापा, त्याची माझी हित करीती सकळ. ध्यानात आलं. तुम्ही संतांनी सांगितलेली प्रमाण, त्या प्रमाणाचा खरा अर्थ काय आहे तो जगांना सांगा ना. तो जगांच्या समोर आला पाहिजे. हा, त्याच्यासाठी तुम्ही दृष्टांत देऊन सांगून तुम्ही ते लोकांना पटवू शकता, परंतु मुख्य तत्व आहे, या मुख्य तत्वापासून बाजूला करू शकत नाही. आणि असेच लोक कीर्तनकार बरं का, मग गायनाचारी असू द्या किंवा भजन करणारे लोक असू द्या, लोकांना आवडेल असं भजन म्हणतात. आवडेल असं म्हणजे लोकांना काय आवडतं, देवाला आवडेल अशा पद्धतीचं भजन कोणी म्हणत नाही. कुठल्याही चाली कुठेही लावतो. अभंगामध्ये जर समजा शृंगार रस असेल, तिथं करुण रसाची चाल लावून चालेल का सांगा? तिथं त्या पद्धतीचाच रस असणारा राग गाणारांनी गायला पाहिजे. जर येत नसेल तर शांत बसावं. पिक्चर मधल्या चाली तुम्ही लावताय, मला कुणावरती टीका करायची नाही. लक्षात ठेवा, खरी वस्तुस्थिती काय आहे ती मी दाखवून देतो. काय या परमार्थामध्ये आमच्या चाललंय काय हे मी फक्त दाखवून. बरं, असे लोक तुम्हाला सांगतो वैकुंठाला जातात असं म्हणायचं का तुम्हाला? हरिपद प्राप्त होतं त्यांना असं म्हणायचं का? नाही हो. जिवंत आहे तोपर्यंत लोक मानतील भरपूर, परंतु मेल्यानंतर लक्षात येईल त्याच्या तेव्हा वेळ संपलेली असते. हे असे ढोंगी जे महाराज आहेत किंवा कीर्तनकार आहेत त्यामध्ये सगळे येत नाहीत लक्षात. परंतु मी पाठीमागं बोलून गेलोय पहा, एकामुळं सगळा समाज हा बदनाम होतो. जसं एक नासते आंब्यामुळे सर्व आडी, आंब्याची आडी पूर्ण नासून जाते, तसं झालं. सगळ्यांच्याच बाबतीत नाही हे. काही माझे तुम्हाला सांगतो, आता पायीवारी दिंडीवारी सुरू होईल आणि या पायीवारीमध्ये चालणारे, खेळणारे, उड्या मारणारे, सामील होणारे सर्व प्रकारचे लोक असतात. परंतु त्यांना उड्या मारायला लावणारा सुद्धा कारणीभूत लक्षात ठेवा भगवंतच असतो. आलं का ना? कारण दुसऱ्याला जेव्हा ब्रह्मरस मिळतो तेव्हा तो ब्रह्मरस अंगातून उतरतच नाही हो. रस आहे तो, लक्षात न उतरणारा रस आहे. लोक भंगारछाप रस पितात, असा रस त्या ब्रह्मरस घे काढा. उदाहरणं दिलेत मी पाठीमागं, अनेक उदाहरणं दिलेत. हे सांगायचं आहे मला याच्यासाठी. दांभिकता, दिखाऊपणा हा एक ना एक दिवस बरं का नरकात नेल्याशिवाय सोडत नाही. वाटताना वाटतं म्हणजे दांभिकतेचे प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. आचार विचाराचा, शिवाय खोटेपणा. कौशिक मुनींची कथा जी आहे, म्हणजे समोरच्याचं हित न पाहता स्वतःला मानण्यासाठी, स्वहितार्थ समोरच्याचं हित न पाहता, हे जे चरण म्हटलंय मी आता, हे फक्त समोरच्याचं हित न पाहता स्वहित पाहणं दंभ झाला. लक्षात ठेवा. म्हणजे असे कीर्तनकार आहेत ना, स्वहित म्हणजे सगळं लक्ष दक्षिणेवर, दक्षिणा किती देणार आहे. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ऐसे मायेचे मविंद, तुका म्हणे ऐसे मावेचे मैंद, त्यापाशी गोविंद नाही नाही
त्यापाशी गोविंद नाही नाही. तुळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी, तुळशी खोवी कानी दर्भ खोवी शेंडी. हे तुकोबारायांचं प्रमाण आहे बरं. आणि यावरती दृष्टांत म्हणून कौशिक मुनींची कथा तुम्हाला सांगतो. महाभारतात कर्ण पर्वतामध्ये म्हणजे कर्ण पर्वत ही कथा कौशिक मुनी तपस्वी अतिशय सत्यवादी यांचा सत्यवाद किंवा सत्य बोलणे काहीही असले तरी सत्य बोलणे हे इतकं प्रसिद्धीस होतं की तसं इकडे प्रथम कीर्तनकार येताना सुद्धा किंवा लोक जेव्हा परमार्थामध्ये घुसतात येतात तेव्हा सुरुवातीला याच उद्देशाने आलेले असतात बरं का, की आपणाला भगवंताला अनुभवायचं. कीर्तनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वृत्ती ही असते. कौशिक मुनींचं उदाहरण देऊन मी सांगतो. परंतु कालांतराने जसजशी कीर्तनं वाढू लागतात, दक्षिणा वाढू लागते बरं का, तसा लोक हार घालून पाया पडतात, तसा अहंकार वाढतो. अहंकारामुळं तर दंभ जास्तच वाढतो देण्यात आलं लोकां. आणि मग समोरच्याचं हित ते विसरतात. कमी कष्टामध्ये पैसा कसा मिळेल आलं का लक्षात. सर्व लक्ष दक्षिणेवरती ठेवून 2 तास कशी काय काय जण तर गाडीतनं उतरून चालतच फेटा. काय तुमचं, तुम्ही कशासाठी आलाय, लोकांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहे. काय काय जण तर आपलं वय झालं, आता आपल्याला चालता येत नाही, बोलता येत नाही, अशा महाराज लोकांनी रिटायर्ड व्हावं आलं का लक्षात. आणि घरी बसून मार्गदर्शन करावं, जगाला मार्गदर्शन करावं, आपले अनुभवाचे बोल हे सांगावे. मला कीर्तनासाठी कमीत कमी 10 फोन येतात दररोज. नवीन कीर्तनकार आहेत, त्यांची नावं सुचवतो ध्यानात आलं. आपण महिन्यातून एखादं 2 महिन्यातून एखादं जवळ असेल तर कीर्तन बरं का, खाली बसून जेवढं होतं तेवढं कीर्तन सांगून होत नाही. कीर्तन सांगणारे भरपूर आहेत पण कीर्तन करणारे कमी देण्यात आलं. आणि मला कीर्तन करायला आवडतं, सांगायला नाही. हे सुद्धा मी जे मागचे नवीन येणारे कीर्तनकार आहेत, जुने कीर्तनकार ह्यांची बरोबरी कोणच करू शकत नाही त्यासोबत. परंतु जे काही म्हणतोय मी आता, काहीचा अर्थ म्हणजे त्यांनी पूर्ण संप्रदाय भ्रष्ट झाले. परंतु काही जे परंपरा चालवणारे आहेत, मग ते आजोबा पंजोबा किंवा जगद्गुरु तुकोबारायांची वंश परंपरा, माऊलींची, पुढे माऊलींच्या सानिध्यात आलेले नवे सर्व आळंदीमध्ये असणारे गुरुवर्य, पंढरपुरामध्ये असणारे गुरु यांचे शिष्य लोक, जे खरोखरच आपला संपूर्ण देह ज्यांनी अर्पण करून घेतला आणि जे देईल तेवढेच घेतात. लक्षात आलं, एवढेच द्या तेवढेच द्या असे न म्हणतात. परंतु अशा लोकांची कोण कीर्तनच ठेवत. सध्या कसं झालंय, जो जास्त घेतोय त्यांना झालं. आता जास्तही घेऊ द्या, जास्त घेणारे महाराज आहेत, परंतु ते दुसऱ्याचे हित पाहणारे देण्यात आलं का तुमच्या. अशी अनेक उदाहरणं देता येतील, मी नावं कुणाची घेत नाही. दक्षिणा मोठमोठी घेणारे सुद्धा महाराज आहेत, परंतु ते घेतलेली दक्षिणा दुसऱ्याच्या हितासाठी वापरणारे मग कितीतरी लोक आहेत असे. पुरुषोत्तम महाराज असतील, आमचे इंदुरीकर महाराज असतील, यांनी तुम्हाला सांगतो बरं का, गोरगरिबांची मुलं शिक्षण कशी घेतील, गावाला पाणी पुरवठा कसा होईल,
ज्या आई वडिलांना मुलं सांभाळत नाहीत, आमचे पुरुषोत्तम महाराज आलं का? आता त्यांची माझी काय अशी समोरासमोर भेट झाली नाही, परंतु प्रत्यक्षात मी तिथे जाऊन, त्यांची माझी भेट नाही झाली, परंतु तिथे जाऊन प्रत्यक्षात पाहिले. सहज जाता जाता आपलं सहज जावं मठ दिसतोय आणि नाव ओळखीचं वाटतंय, म्हणून अशा ठिकाणी आपलं सहज. तर लोकांकडून जी स्तुती केली जाते त्या स्तुतीला भाळून न जाता समोरच्याचं हित पाहणं म्हणजे दंभ त्यांच्या अंगाला शिवलेला नाही. आता बऱ्याच जणाला एखाद्या महाराजांचं नाव घेत असे अनेक जण आहेत म्हणून सांगतो. हे मला जेवढी नावं आठवली, काय कोरीकर महाराज आहे, किती आमचे देगलूरकर महाराज, की काय मी पंढरपुरात ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्यांचा दोघंही पती पत्नींचा जेव्हा एकाच वेळेला मृत्यू झाला, पूर्ण महाराष्ट्र लोटला होता. अशा महान व्यक्ती व्यंकटस्वामी महान व्यक्ती होऊन गेल्या आणि हे आपल्या महाराष्ट्राचं अतिशय महान कार्य या महाराज लोकांच्या मार्फत होते. परंतु हे या लोकांजवळ अगोदरच्यांची किंवा पुराणामधले दृष्टांत ते अनुभवता येईल की यामुळे यांचं असं झालं, आपला असं होता कामा. त्यांनी अनुभवता येत. मी विषय सोडून बोलत नाही, लक्षात ठेवा. आचरण सत्यवादीचं, पर कधी कधी असं होतं, महाराज तुम्ही फार सत्यवादी आहात, महाराज तुम्ही फार सत्यवादी आहात म्हणून एखादी मुलगी लग्न जमतंय तिचं देण्यात आलं का तुमच्या, किंवा एखादी स्त्री एखादा पुरुष, माहित आहे तुम्हाला, पुरुष म्हणण्यापेक्षा स्त्री लग्न जमू न देणे, काहीतरी तिच्या वास्तविक पाहता तसं नसतंच बरं का, तिच्याबद्दल काहीतरी सांगतो. आपल्या वारकरी समाजामध्ये हे तुम्हाला वाटतं की हे आलेले लोक आपले वावा करून माघारी जातील, परंतु तुम्ही समोरच्याच्या हिताचा कधीही विचार करत नाही. तशा पद्धतीनं हे कर्ण पर्वामध्ये महाभारतातली कथा आहे बरं का. कौशिक मुनी जे आहे ते अगदी 2 नद्याच्या पवित्र ठिकाणी वास्तव्य करणारे. एकदा प्रसंग असा घडला, लक्षात ठेवा. काही धनाढ्य लोक म्हणजे भरपूर श्रीमंत असलेले, भरपूर काही धन घेऊन, म्हणजे धनाढ्य लोक म्हणजे असं म्हणणं थोडक्यात नाही, ज्यांच्याकडं सोनं नाणं भरपूर पैसा होता, हातामध्ये अंगठ्या वगैरे घातलेले प्रत्येक हातामध्ये. आता हे दिखावा कशासाठी पाहिजे आहे सांगा बरं. महाराजाच्या हातात 5-5 अंगठ्या, इकडची 5 बोटं इकडची 5 बोटं, माझ्या मते पाय चेक केलं तर पायामध्ये बी सोन्याच्या अंगठ्या असतात. कशासाठी पाहिजे तुम्हाला दिखावा? ते महाराजांच्या अंगावरती कोट काय पांढरी कपडे परिधान करायची, त्याला डाग लावायचा. कशाचा? कोटाचा. लक्षात येते का? कशासाठी तुम्हाला तो कोट पाहिजे? अरे थंडीत स्वेटर घाला ना. लगा तुम्हाला गायनाचार्य महाराज तर कसं म्हणायचं, उन्हाळ्यात जर बावळटासारखा तुम्ही कीर्तनाला कोट घालून जर येतात चाल, तर म्हणजे तुम्हाला थोडं तर ज्ञान आहे का त्याचं? कशासाठी? म्हणजे कोणत्या सीझन मध्ये घालावं ते तर कळतं का? मी आचरणात जे आणतो ना ते बोलतो का. आपल्या संप्रदायामध्ये हे शोभत नाही, लक्षात ठेवा. पूर्णपणे हा फेटा तुम्ही कलरचा वापरताय ठीक आहे, परंतु तुम्हाला गायनाचार्य त्या अलीकडं झगा वगैरे निघालाय, झगमगाट कशासाठी पाहिजे? तुम्ही तमाशातले नाची आहात का? कशाला पाहिजे? अहो हे मनोरंजनाचं साधन नाही. हे इथं आत्मस्थिती, मी कोण आहे हे कळण्याचं. तुम्ही घाला, तुम्हाला बंधन नाही, परंतु ही त्याची जागा नाही. अशी वस्त्र परिधान करण्याची ही जागा नाही.
हा मुलीनी बाबा वडणीसारखीच खाली पडते, त्यांनी कोट घालणं योग्य. कुणी घालावा कुणी घालू नये, का उगा स्त्रिया कोट घालतात म्हणून आपण कोट घालतो. तत्व अतिशय लक्षात ठेवा. हा दंभ नको आहे, सोंग नको आहे. जे आहे ते आचरणात आलं पाहिजे. मुद्दाम या गोष्टी सांगतोय. तसं सत्य बोलणे हे कौशिक मुनींची ख्याती होती. न्याय निवाडा करण्यासाठी सुद्धा लोक त्यांच्याकडे की हे महाराज कधीच खोटं बोलणार नाही. मग प्रसंग असा की ते धनाढ्य लोक बरोबर जाताना त्या आश्रमावरून जात होते, आश्रमाच्या शेजारी. आणि त्या लोकांना हेरून बरोबर 10-12 लोकांची चोरांची टोळी त्यांचा पाठलाग करत. आता पाठलाग करत असताना ते पुढे पळत होते, हे चोर मागे पळत होते. आणि हे ऋषीच्या लक्षात आलं, म्हणजे तपश्चर्या केलेले मुनी होते, त्यांच्या लक्षात आलं की असं असं घडतंय. हे येणार बाहेरच हवेमध्ये वारं घेण्यासाठी आपली बसलेली असतात. म्हणजे रस्त्यावरून हे महाराज बसले. कौशिक मुनी यांनाच विचारू घे, यांनी पाहिले हे कधी असत्य बोलणार नाही. ते धनाढ्य लोक पळत पळत जाऊन आश्रमाच्या बाजूलाच तिथं लपले. आता हे कौशिक मुनी पाहतेत बरं का, लक्षात ठेवा. त्यांनी पूर्णपणे ते लोक भीतीने कुठे लपले हे बी त्यांना माहिती. पाठीमागून चोर येतात हातात शस्त्र घेऊन, आणि चोर त्यांना विचारतात, महर्षी आपण इकडे कोण पळत गेलं का, हे आम्हाला सत्य सांगावं. आपल्या वचनावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. मग महाराज काय करतात, असे डोळे मिळतात आणि शांत बसतात. त्यातले 2 चोर उठून त्यांची स्तुती करू लागतात. महाराज, मौन धरून उपयोग नाही, आपल्यासारखं सत्यवादी कोण नाही. आपली संपूर्ण परिसरामध्ये ख्याती आहे. असे कौतुकाचे बोल, मानाचे बोल जेव्हा त्या चोरांच्या तोंडून ऐकतात, स्तुती ऐकतात. आणि स्तुती ही दंभाला बरं का निमंत्रण देणार. दंभ स्तुती, दंभ का वाटतो स्तुती, याला कारण ते हित अहिताचा विचार स्तुती ऐकल्यामुळं, कानाने स्तुती ऐकल्यामुळं हित आणि अहित याचा विचार गायब झाला. आणि तिथं स्तुतीमुळं दंभाने जागा घेतली. डोळे झाकूनच आहेत बरं का. महाराज विलंब लावू नका, लवकर सांगा. महाराज विलंब लावू नका, लवकर सांगा. आपल्यासारखं सत्यवादी कोणीही नाही, आणि तुमच्या संपूर्ण बोलण्यावरती आमचा परिपूर्ण विश्वास आहे. तुमच्यासारखं खरं कोणच बोलणार नाही. अशी स्तुती जेव्हा ऐकली जाते त्यावेळेला हित आणि अहित हे पूर्णपणे कौशिक मुनी विसरून जातात. आणि दंभाने जागा घेतल्यामुळे त्यांनी पाहिलं ते डोळे झाकूनच तिथे बोट करतात की इथे आश्रमाच्या मागे असं डोळे उघडून पुन्हा बोलले सत्य, पाहिलेलं सत्य त्यांनी सांगितलं. हे मागून गेलेले लोक जातात, त्यांना मारतात, त्यांच्याकडून धन घेतात, अगदी त्यांना मृत्यू देतात, प्राण घेतात त्यांचं थोडक्यात, आणि मारून धन संपत्ती घेऊन निघून जातात. परंतु एवढे सत्य वागणारे, सत्य बोलणारे हे एवढे कौशिक मुनी कुठल्या कारणामुळे त्यांनी समोरच्याच्या हिताचा विचार केला. तिथं त्यांनी ते स्तुतीप्रिय झाली. दांभिकतेने त्याची जागा घेतल्यामुळं अरे आपण जर खरं बोललो, त्या तत्वालाच आपण राहिलो तर समोरच्याचं प्राण जाईल हा विचार त्यांच्या मनाला शिवलाच नाही. आणि त्यांनी स्तुती झाल्यामुळं वास्तविक पाहता त्या वेळेला अपेक्षित योग्य उत्तर हे होतं जीव वाचण्यासाठी की दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाला गेले हे सांगणं, त्यामुळं त्यांचा जीव वाचला असता. परंतु तसं न घडता कौशिक मुनीच्या हातून
केवळ दंभामुळे बरं का लक्षात ठेवा की आपल्याला खूप, परंतु त्याचा परिणाम असा झाला लक्षात ठेवा, या दांभिक लक्षणामुळं त्यांना नरकात जावं लागलं. मुनी असून सुद्धा नरकात जावं लागलं. म्हणजे अशा पद्धतीचं भजन करा पण जगाने मानावं म्हणून नाही, गाठ्यातील आपण आलं का लक्षात. देवाला आवडेल असं भजन, जनाला आवडेल असं भजन करू, नाहीतर गवळणी कुठल्या बी काढायच्या म्हणायच्या, लोकांनी वावा केली पाहिजे. अशा व्यक्तीची परमार्थात अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असे लोक मग ते कोणी असू द्या, भजन करणारे असू द्या, गाणारे असू द्या, कीर्तन करणारे असू द्या, ते नरकात निश्चित जाणार. अगदी मी अचूक सांगण्याचा प्रयत्न केला, व्हिडिओ मोठा झालाय. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सदल 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 सदल.